आपल्या नाकर्तेपणामुळे समोरचा व्यक्ती फायदा उचलतोय। आता सुद्धा तेच होणार आहेत। काही पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते आता उरणमध्ये घुसले, काय होणार आहे त्यामध्ये? हे लहान पोरगा सुद्धा सांगणार आहेत की या दोघा तिघांच्या भांडणामध्ये पुन्हा कोण बाजी मारणार आहेत आणि पुन्हा आपण बसायचं बोंबलत, आपण आगरी कोली कराडी समाज असून सुद्धा हरतोय। आज जी काय आपल्या समाजाचे आमदार पडलेत ही त्याचीच कारणं आहेत, कारण त्यांनी स्वतःचं डोकं कधी चालवलंच नाहीत। पेक्षा ते बाहेरचे आमदार असलेले परवडले। राहिला प्रश्न कामगार नेत्यांचा, कामगारांचे तर एवढे हाल झालेत, फुकटची कामगार नेतेपद लोकांनी घेतले। यांना कोणी कामगार नेतेपद दिलेत परमेश्वरास ठाऊक, पण एखादा जर तुम्ही कामगार नेता पद घेता तर खरोखर तुमच्यात ती क्षमता आहे का कामगारांना न्याय देण्याची? मराठा समाजासाठी जर जरांगे पाटील आमरण उपोषण करतोय, आपल्या प्राणाची आहुती देण्याची हिंमत ठेवते, तर आपले कामगार नेते त्या ठिकाणी का नाही उपोषणाला बसत, का घाबरतात? उरण विधानसभा निवडणुकीसाठी उरणमधील बोरखार गावचे सुपुत्र तेजस कैलास डाकी हे इच्छुक आहेत। समाजसेवेचा आईकडून वारसा लाभलेले तेजस डाकी हे अवघ्या उरण तालुक्यासह पेण, पनवेल, खोपोली, खालापूर, नवी मुंबई विभागात आपल्या समाजसेवेमुळे तरुणांसह अबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध आहेत। आपल्या बोरखार गावात त्यांची विशेष चर्चा आहे। त्याचं कारण म्हणजे कुठलाही पक्ष न बघता गावात मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, मुलीच्या शिक्षणासाठी मदत, मुलीच्या लग्नासाठी 25,000ची मदत, तर गावातील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास ते त्वरित 10,000 रुपयांची मदत करतात। त्यामुळेच तेजस डाकी यांच्या रूपानं उरण तालुक्याला एक तरुण, तडफदार, सामाजिक भान असलेला सक्षम उमेदवार मिळाल्याचं दिसत आहे। माझं नाव साहेब तेजस डाकी, राहणार बोरखार, तालुका उरण। लहानपणापासून साहेब मला एक समाजसेवेची आवड होती आणि माझ्या आईच्याकडून हे मी पाहत होतो, ज्या पद्धतीने माझी आई लहानपणी लोकांना मदत करायची, हेल्प करायची, गोरगरिबांना सहकार्य करायची, महिलांसाठी सहकार्य करायची, हे सर्व मी माझ्या आईकडे पाहत गेलो। आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला सुद्धा एक समाजसेवेची ओढ निर्माण झाली आणि समाजसेवा करत असताना माझ्या आईने मला सांगितलं होतं की तेजस असं काहीतरी कर गावामध्ये की जेणेकरून एखादी मुलगी जर जन्माला आली तर तिला 5,000 रुपये, एखाद्या गावात मयत झाला तर 10,000 रुपये आणि एखाद्या मुलीचं जर लग्न ठरलं तर तिला 25,000 रुपये। जर तुला परमेश्वराने साथ दिली तर अशा पद्धतीने तू कार्य करत जा, जेणेकरून एखाद्या घरात जर मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या आईवडिलांना आनंद होईल। एखाद्याचा माणूस घरातला निघून जातो आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह असतो, मग याला आता अंत्यविधीला सामान आणायचं कुठून? मग अशा घरात जर तू मदत केली तर त्याचं तेज तुला पुण्य मिळेल। एखाद्या मुलीला 25,000 सारखी रक्कम असतोय, एखाद्याचे वडील गरीब असतात, मग त्यांना जेव्हा ही रक्कम जातोय किंवा ती लग्नाच्या छोट्याशा मंडपाचा खर्च निघून जाईल। हे सर्व माझ्या आईने मला शिकवलं। उदयनमुख क्रिकेटर घडवण्यासाठी ते भरघोस निधी देतात। साई पालखी, नवरात्र उत्सव, शिवस्मारक तसेच मंदिरांना निधी, अनाथ आश्रम, आदिवासींच्या समस्या, युवकांना रोजगार, अनाथ मुले दत्तक घेणे असा त्यांच्या समाजसेवेचा अगदी अल्प परिचय आहे। त्याहूनही त्यांचं कार्य मोठं असल्याचं अनेक तरुण सांगतात। आपल्याला राजकारणात यायचं नव्हतं, मात्र सध्याच्या उरणच्या राजकारणाचा अक्षरशः किळस वाटतोय, असं तेजस डाकी अत्यंत कळवळीने सांगतात। उरणमध्ये विकास झालाय का? झाला असल्यास त्याच राजकारण्यांना संधी द्या। मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी आगरी, कोळी, कराडी समाजाचा तळागाळातील भूमिपुत्र कार्यकर्ता म्हणून आपण जनतेत जाणार असल्याचे सुतोवाच तेजस डाकी यांनी दिले। मी अनेक ठिकाणी असं कुठलं उरणचं गाव नाही की त्या ठिकाणी मी एखाद्या प्रोग्राम्सला गेलो नाहीत। उरणमध्ये जेवढे काही प्रोग्राम्स होतात 99% ठिकाणी एक प्रमुख पाहुणे म्हणून मी जात असतोय आणि मी 4-5 वर्षापूर्वी सुद्धा हे डिक्लेअर केलं होतं की मला राजकारणात इंटरेस्ट राहिलेला नाही, परंतु ज्या पद्धतीने उरणचं राजकारण घडत आहे सर, खरोखर अजीब वाटतो, किलस वाटतो, राग येतो। कारण ज्या पद्धतीने उरणचं राजकारण घडत आहे त्याच्यामुळं आता जनतेच्या मनातून काही भावना व्यक्त होत आहेत। मला स्वतः मोठमोठी मंडळं उरण तालुक्यातली सांगत आहेत की तेजस भाई आता तुम्ही समाजसेवा करता, परंतु कुठेतरी आता राजकारणात येण्याची आता वेळ आलेली आहे। कारण ज्या पद्धतीने उरणमध्ये घडामोडी असतात, मग ते यशस्वी शिंदे असेल, नाव्याशिवायच्या एखाद्या मुलीवर हल्ला असेल, कामगारांचे प्रश्न आहेत, उरणचा खुंटलेला विकास असेल, त्याच्यामुळं अनेक मोठमोठ्या संघटना ज्या उरणमध्ये आहेत, ज्यांच्या सदस्य संख्या हजारो संख्येने आहेत, अशा मोठमोठ्या संघटना मला येऊन भेटत आहेत, माझ्यासमोर त्यांची गाऱ्हाणे मांडत आहेत की तेजस भाई आत्ता समाजसेवेसोबत राजकारणात येणं खूप गरजेचं आहे। मी ठरवलं होतं की राजकारणात कधी यायचं नाही, परंतु इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांची जी काम करण्याची स्टाईल आहे किंवा ज्या पद्धतीने ते उरणचा काम करत आहेत, मला नाही वाटत उरणचा विकास अजून 50 वर्ष होईल। त्याच्यामुळं कुठेतरी आत्ता वाटतोय, कारण सत्तेशिवाय शहाणपण नाही। जर आपण सत्तेतच जर नसलो तर मला नाही वाटत ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा असेल त्याला न्याय देऊ शकतोय। उरण
विधानसभा मतदारसंघ यामध्ये सातत्याने बदल झालेले आहेत. सुरुवातीला जेव्हा उरण विधानसभेची स्थापना झाली त्यावेळी विवेक पाटील पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर सेकंड टाईम मनोहर शेठ झाले आणि तिसऱ्यांदा बालदीसाहेब झाले. उरणनी नेहमी चेहरा बदलण्याचं काम केलेलं आहे. परंतु यावेळी काय झालेलं आहे साहेब, अशा काही गोष्टी घडत आहेत की पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते आता उरणमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. आज 4 वर्ष 8 महिने झाले साहेब, तेव्हा कधी त्यांना आमचा उरण दिसला नाही. आता 4 महिने जेव्हा राहिले तेव्हा त्यांना आमचा उरण तालुका दिसला. मला हे खरोखर अजब वाटतं. हे नक्की खरोखर उभं राहण्यासाठी आलेले आहेत की एखाद्याला मतदान जास्त मिळवून देण्यासाठी आलेत किंवा एखाद्याचं वाटोळं करण्यासाठी आलेत, या आत्तापर्यंत मला तर कळलेलं नाही. माझं तर एकच मत आहे, बघा कोणीही उभं आघाडीतर्फे, परंतु आघाडीतून एखादा जर व्यक्ती जर उभा राहिला तरच ती निवडणूक टप होणार आहे किंवा त्या निवडणुकीत झुंज निर्माण होणार आहे. यामध्ये जर दोघे तिघे जर आपल्या समाजाचे नेते उभे राहिले तर नक्की त्याचा फायदा म्हणजे काय, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, अशा पद्धतीनेच हे राजकारण होणार आहे. आणि मला असं वाटतं अशा जर गोष्टी घडत असतील तर मग माझ्यासारखे समाजसेवकांनी यांच्यामध्ये का उडी मारू नये. आणि माझं साहेब एक आहे, आपण जोपर्यंत या मैदानाच्या बाहेर असतो तोपर्यंत शांत असतो, परंतु एखाद्या मैदानात उतरलो की मात्र आपण सुद्धा पाहत नाहीत. तुम्ही मगाशी धनशक्तीचा वापर केलात, लोकांना जर तेच हवं असेल तर प्रत्येक गोष्टीला मी सुद्धा साहेब तयार आहे. आत्ताच्या घडीला साहेब एखादा जर कर्ता पुरुष जर घरातून बाहेर पडला नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी तर तो संध्याकाळी परत येईल की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सर. कारण ज्या पद्धतीने उरणमध्ये ट्रॅफिक, टेलर्स वगैरे या ज्या काही गोष्टी घडत आहेत साहेब, सांगायचं झालं तर विंधण्यापासून गव्हाणफाटापर्यंत किंवा चिरला असो, या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतोय की एखादा कर्तापुरुष जर कामाला गेला तर संध्याकाळी तो घरी येईल की नाही याची शाश्वती नसतोय. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न आहे सर. उरणमध्ये वीज एवढ्या वेळेला जातोय सर की त्याची आपण गिनतीच करू शकत नाहीत. हा विजेचा मोठा प्रश्न आहे सर. उरणमध्ये असा मोठा हॉस्पिटल नाही की एखादी इमर्जन्सी काही घटना घडली तर त्याला पण त्या ठिकाणी हे करू शकतो. उरण तालुक्यात पूर्ण ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत. कदाचित आज जर CCTV कॅमेरे पूर्ण तालुक्यात असते तर ज्या काही घटना आपल्या बहिणींसोबत घडल्या त्या कदाचित घडल्या नसत्या. छोटी समस्या आहे शौचालयासाठी, ती आपण पूर्ण करू शकतो. बाकी मोठ्या समस्या काय सांगणार. जीव गेला तरी बेहत्तर, न्याय देईन नाहीतर समुद्रात जीव देईन असं थेट वक्तव्य करणारे तेजस डाकी युवक आणि कामगारांच्या प्रश्नांवर सतत अभ्यासपूर्वक मते मांडताना दिसतात. स्वार्थी राजकारण्यांना तुम्ही निवडून दिले तर उरणचा विकास पुढच्या 50 वर्षात देखील होणार नाही. अनेक कामगार सुद्धा मला भेटायला येतात, त्यांच्या व्यथा ते माझ्याकडे मांडतात. काही कामगार 25 वर्ष एखाद्या कंपनीत राबतात आणि अचानकपणे त्यांना कंपनीचे मालक 50,000 लाख रुपयासारखी तुटपुंजी रक्कम देऊन हाकलवून लावतात. आणि अशा वेळी त्या कामगारांना साथ देण्यासाठी कोणीही येत नाहीत, कुणाच्याच हिंमत नाही. कारण हे सर्व नेते मॅनेज झालेले आहेत. यांना स्वतःच्या जीवाची पर्वा आहे, कामगारांच्या जीवाची पर्वा नाही सर. आणि अशा या ज्या कंपन्यांचे जे ऑनर्स लोक आहेत ना, यांना जर वळणीवर आणायचं असेल ना सर, तर माझ्यासारख्या व्यक्तीला एक वेळ फक्त प्रतिनिधित्व द्या उरणचं. एकसुद्धा कामगारावर ही जी वेळ आलेली आहे ही येऊ देणार नाही सर. मग यासाठी माझा जीव गेला तरी 72, परंतु प्रत्येक कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करीन सर. पंजाब कॉन्वेअर असेल, ऑल कार्गो असेल, द्रोणागिरी असेल, काय कामगारांची अवस्था. आज कामगार देशोधडीला लागलेत. कामगार नेते फक्त कामगारांची घर खाण्याचा काम करतात, त्यांना न्याय देण्याचं काम नाही करत. आज हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे साहेब. हे पाहून डोळ्यातून पाणी येतोय. परंतु यासाठी साहेब आपल्याला सत्तेची पावर असणं गरजेचे आहे. तुम्ही फक्त कामगारांना एक वेळ मला ही संधी द्या. कुठलाही कंपनीचा बाप असो त्याला वळणीवर आणण्याचं काम तेजस डाकी करेल. जर नाही केलं तर समुद्रात उडी मारून स्वतःला संपवेन, पण तुम्हाला असं उघड्यावर येऊ देणार नाहीत. बघा, आगरी कोली कराडी आम्ही हे सर्व भाऊच आहोत आणि प्रत्येकाला आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतो. ज्या पद्धतीने उरणचे लोक प्रतिनिधित्व करतात, खरोखर मग कोळी लोकांसाठी होड्यांचे प्रश्न असतील, त्यांना वाहतुकीचे प्रश्न, त्यांना मासेमारी विकण्यासाठी एखादा मार्केट मोठा असायला हवा जेणेकरून त्यांना त्यांच्या मालाची व्यवस्थित किंमत मिळू शकतोय. असे अनेक प्रश्न किंवा आगरी लोक आहेत, त्यांना जॉबचा प्रश्न असेल, वाहतुकीचे प्रश्न आहेत, रस्ते, अनेक समस्यांनी उरणला ग्रासलेला आहेत. ॲक्च्युली उरणचा हा जो विकास आहे तो खुंटलेला आहे साहेब. आपण एखाद्या व्यक्तीला दमदार म्हणतो, पण मला त्या दमदाराची व्याख्या अजूनही माहिती नाही. उरण तालुक्यामध्ये साहेब शौचालय सारखी गोष्ट नाही सर.
एखाद्याला जर लघवीला आली सर तर त्याला धावत पळत एखाद्या हॉटेलमध्ये जावं लागतं सर. आणि असं असूनसुद्धा आपण उरण एखाद्या व्यक्तीला दमदार म्हणून पदवी बहाल करतो, हे सर मला अजब वाटतोय सर. जेव्हा कधी आम्ही दुसऱ्या देशात फिरायला जातो, मग तिथले तालुके असतात, जिल्हे असतात, आम्ही डोळ्यांनी बघतो. आणि ते जेव्हा बघतो तेव्हा आणि उरणचा विकास बघतो तेव्हा डोळ्यातून साहेब पाणी येतोय. उरणचा विकास खरोखर तेवढा झालेला आहे का सर? एखादी गाडी जर गेली आणि गाडी उभी केली तर पार्किंगला जागा नाही भेटत, महिलांसाठी शौचालय नाही सर. आणि असं असून सुद्धा जर आपण पदवी मोठमोठ्या देतो, मला अजब वाटतोय सर, खंत वाटतोय या गोष्टीची. आणि याला जबाबदार सुद्धा आमच्या समाजाचेच लोक आहेत सर. एखाद्या व्यक्तीला आपण दोष देऊन फायदा नाही, त्यासाठी साहेब 100% आमचा आगरी कोली कराडी समाजच जबाबदार आहे. साहेब दिवा पाटला साहेबांचा आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही त्यांच्याच शिक्षणाच्या मार्गावर, त्यांनी ज्या आम्हाला शिकवण दिली आहे त्या मार्गावर जाणारी माणसं आहोत. परंतु ज्या पद्धतीने दिवा पाटील साहेबांच्या नावावरून राजकारण केलं जातं त्याची खरंच आम्हाला घृणा निर्माण होतो सर. आज त्यांच्या नावाने संघटना स्थापना केल्यात, त्यांच्या नावाने लोक नावारूपास आलेत आणि आज राजकीय पक्षांची पदं घेऊन ते बसलेले आहेत सर. फक्त दिवा पाटील साहेबांच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग केला जातो आहे सर. आता सांगायचं झालं तर साहेब बघा, काय मी आता लेटेस्ट न्यूज वाचली होती की नामांतरांसाठी आपले जे नेते मंडळी आहेत ते सर्व दिल्लीला गेलेले आहेत प्रपोजल घेऊन. साहेब आता आचारसंहिता एक 4-5 दिवसात लागू होणार आहे, सुरू होणार आहे आणि तुम्ही याच वेळी आता अर्ज म्हणजे निवेदन घेऊन जाते. खरोखर हास्यास्पद आहे सर, अजब वाटतोय सर ऐकून. आणि तेवढी चिड होते हो. आमची आगरी कोली कराडी खूप प्रेमल आणि मनमिलाव आणि साधेबोली लोक आहेत हो. या लोकांना अशा पद्धतीने हे नेते मंडळी फसवतात, खरोखर याची छेड येतोय सर मला. अनेक योजनांचा पाऊस आहे, प्रलोभनांचा पाऊस आहे. मराठी माणसाला काय सांगाल साहेब ह्या सगळ्यात तेढ निर्माण करणाऱ्या एका विकृत शक्तींच्या पुढे सावध राहण्यासाठी? साहेब बघा, माझी एकच हे आहे, सर्वांना विनंती आहे. आता मोठमोठी तुम्हाला प्रलोभनं, मोठमोठे आमिष तुम्हाला दाखवण्यात येतील, परंतु यावेळी आपल्या समाजाने किंवा लोकांनी ह्या सर्व गोष्टींचा विचार न करता एखादा व्यक्ती जर खरोखर उरणचा विकास करू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीने खरोखर विकास केला असेल त्याला त्यांनी सपोर्ट करावा. उगाच काहीतरी खोटी आश्वासनं, प्रलोभनं, पैसा पाणी याला बली न पडता त्यांनी योग्य व्यक्तीला मतदान करावं, अशी माझी जनतेला विनंती आहे. त्यामुळेच गरीब शेतकऱ्याच्या मुलाला समाजसेवेसाठी उत्तेजित करण्यासाठी येथील भूमिपुत्र आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून येत्या निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातून मला मतरूपी भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी साथ तेजस कैलास डाके यांनी समस्त उरणकरांना घातली आहे. बघा, एक सांगतोय, धनशक्ती पुढे जनशक्ती. आत्ताची जी युवक आहेत ते एज्युकेटेड आहेत. लोक यावेळी धनशक्ती सुद्धा स्वीकारतील, पण जनशक्ती कोणाला द्यायचा आहे हे लोकांनी यावेळी आता ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे धनशक्ती किंवा हे विचार मी नाही करत. मी एवढंच सांगू शकतो की मी आगरी कोली कराडी समाजाचा एक मुलगा आहे. जर तुम्हाला प्रत्येक कार्यात मी लागतोय, चालतोय, तर यावेळी मग लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला स्वीकारावं, तुमचे मताने मला आशीर्वाद द्यावेत, अशी माझी यावेळी माझ्या समाजाला विनंती असणार आहे. कारण इतक्या वर्ष मी कधी राजकारणाचा विचार नाही केला, समाजसेवा केली सर. मग ते कुठलाही असो, ते क्रिकेट असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आदिवासींसाठी काय प्रोग्राम्स असेल किंवा शिक्षणासाठी कोणाला अडचण असेल, मी प्रत्येकाला माझ्या पद्धतीने, साहेब मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, परंतु माझ्या पद्धतीने मी प्रत्येकाला मदत करण्याचा साहेब प्रयत्न केलेला आहे. एखादा व्यक्ती आमदार होतोय तर त्या व्यक्तीला दोष देऊन नाही, आपण का पडलो याची कारणंसुद्धा शोधणं गरजेचे आहेत. समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा आपण का पडलो हे खूप महत्त्वाचं आहे. चमच्यांचे ऐकायचं, एखाद्या व्यक्ती जर आपल्याला सपोर्ट करत असेल त्याला दूर लोटणं आणि आपले आजूभोवती जे फिरणारी चमचे असतात त्यांचं ऐकणं, त्याच्यामुळे आज जी काय आपल्या समाजाचे आमदार पडलेत ही त्याचीच कारणं आहेत. राहिला प्रश्न कामगार नेत्यांचा, कामगारांचे तर एवढे हाल झालेत, फुकटची कामगार नेतेपद लोकांनी घेतले. यांना कोणी कामगार नेतेपद दिलेत परमेश्वरास ठाऊक, पण एखादा जर तुम्ही कामगार नेता पद घेता तर खरोखर तुमच्यात ती क्षमता आहे का कामगारांना न्याय देण्याची? का नाही पंजाब कॉन्वेर सारख्या कंपनीवर तुम्ही गेटच्यासमोर आमरण उपोषण करत? मराठा समाजासाठी जर जरांगे पाटील आमरण उपोषण करतो, आपल्या प्राणाची आहुती देण्याची हिंमत ठेवते, तर आपले कामगार नेते त्या ठिकाणी का नाही उपोषणाला बसत? का घाबरतात? माझ्यासारख्या व्यक्तीला फक्त एकदा संधी द्यावी. कुठलीही कंपनी असो साहेब, जीवाचा बाजी लावेन, परंतु आपल्या कामगारांना न्याय देण्याचा प्रश्न करेन. आज अनेक लोकांचे, आपल्या समाजाच्या लोकांचे अपघात घडतात, 1 रुपयासुद्धा त्यांना भेटत नाहीत. मग का लोक हे करत नाहीत? सर्वच गोष्टीमध्ये आपल्या
एखादा आमदार झाला त्याला दोष देऊन फायदा नाही हो. आपण जे नेते म्हणत हे सुद्धा आपण आपल्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. आपल्या नाकर्तेपणामुळं समोरचा व्यक्ती फायदा उचलतोय. आता सुद्धा तेच होणार आहेत. काही पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते आता उरणमध्ये घुसले. काय होणार आहे त्यामध्ये? हे लहान पोरगा सुद्धा सांगणार आहेत. जो 5वीला शालेय शिकतो तो सुद्धा सांगणार आहेत की या दोघा तिघांच्या भांडणामध्ये पुन्हा कोण बाजी मारणार आहेत आणि पुन्हा आपण बसायचं बोंबलत. आपण आगरी कोली कराडी समाज असून सुद्धा हारतोय. हे काय आपण स्वतः करतोय साहेब. साहेब, एकंदरीमध्ये सगळे उरणच्या पट्ट्यातील उमेदवार दिसत आहेत. खालापूर तालुक्यातील एक रणनीती कशी असेल, कसा जनसंपर्क आहे तुमचा? साहेब, मी तेच सांगतोय साहेब, मी इतक्या वर्षी एक समाजसेवक म्हणून काम केलेलं आहे. मग खालापूर असेल, पेण असेल, अलिबाग असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला बोलवलं जातं मी त्या ठिकाणी जातोय. मी तर जातोय सर, पण खालापूरचं सांगायला गेलो तर आता मध्ये महिलांसाठी हळदी कुंकू प्रोग्राम होता. जवळपास 3,000 ते 4,000 महिला तिथे उपस्थित होत्या. त्यासुद्धा कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या मिसेस शिकन्या डाकीनी केलेलं आहे साहेब. प्रत्येक गोष्टी सांगायची नसतोय. आम्ही काय करतोय, आम्हाला किती मतं मिळतील, लोक किती आमच्यासोबत आहेत, हे सर्व नेते मंडळींना माहिती आहेत. आणि जर वेळ आली तर या विधानसभेमध्ये तेजस डाकी नक्की कोण आहे, काय आहे, लोक किती त्याच्यासोबत आहेत, हे यावेळी मी नक्की त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करीन. कारण मला यावेळी माहिती आहे सर्व युवक हे माझ्या पाठीशी आहेत. उरण विधानसभा मतदारसंघातून मला मतरूपी भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी साथ तेजस कैलास डाकी यांनी समस्त उरणकरांना घातली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.